बातमी आहे महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भातली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये दुपारी 12 वाजता एक बैठक होणार आहे आणि या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा हजर असतील। आजच्याच या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती आहे। या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची सुद्धा भेट होईल असं कळतंय। या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर काही बोलणार का याकडे सुद्धा आता लक्ष लागून आहे। अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, परवाच्याच आपल्या माझा विजन कार्यक्रमात नाना पटोलेंनी आजची बैठक निर्णायक असेल असं सूतोवाच केलेलं होतं। आज जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता कितपत आहे, काय आणि कसा असेल आघाडीचा फॉर्म्युला? ज्ञानदा, काही जागांसंदर्भात तिढा निर्माण झालेला होता। त्या 3 ते 4 जागा आहेत। कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्यासोबतच रामटेकची जागा आहे। या सगळ्या जागांसंदर्भात तिढा होता आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमधून किती जागा द्यायच्या या संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे। ही अंतिम बैठक यासाठी कारण सर्व वरिष्ठ नेते महाविकास आघाडीतले एकत्र बसून या संदर्भात चर्चा करणार आहेत। काल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची चर्चा झाली। यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच आपण या निवडणुका लढवणार आहोत असं ठरलेलं आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या या संदर्भात आज या बैठकीमध्ये ज्या माहिती जी आहे ती समोर येईल। आता यामध्ये जसं मी सांगितलं की तिढा असलेल्या जागा ज्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, कारण कोल्हापूरची जागा ही जरी उमेदवार शाहू महाराज असले तरी ही शाहू महाराज कोणत्या चिन्हावर लढणार या संदर्भात काँग्रेस आग्रही आहे की काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, तर शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे की कोल्हापूरची जागा ही शिवसेनेकडे आली होती, त्यामुळे मशाल चिन्हावर शाहू महाराजांनी लढावं। बदल्यात सांगलीची जागा जर काँग्रेसला जर शाहू महाराजांची जागा दिली तर मग सांगलीची जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाने लढावी। असे काही तिढा काही जागांसंदर्भात आहे, तो या सगळ्या बैठकीमध्ये आज क्लिअर होईल। आणि जी फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा, मग यामध्ये काँग्रेसला किती जागा, शिवसेना ठाकरे गटाला किती जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना किती जागा आणि वंचित बहुजन आघाडीला, कारण वंचित बहुजन आघाडीने 27 जागांमध्ये निवडणुकांची तयारी दर्शवली होती, त्यामध्ये आता किती जागा यामध्ये महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला देणार हे आता ठरणार आहे। अद्यापही प्रकाश आंबेडकर यांनी किती जागा वर आपण आग्रही आहोत ही भूमिका जरी स्पष्ट केली नसली तरी आजच्या बैठकीत ही भूमिका सुद्धा सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर ते मांडतील आणि यामध्ये अंतिम फॉर्म्युला तयार होईल। खरं तर हा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर करणार की मग एक मोठी पत्रकार परिषद किंवा एक जाहीर बैठक घेऊन जाहीर करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी एक अंतिम निर्णय जागा वाटपासंदर्भातला सर्व 48 जागा संदर्भातला आज घेतला जाईल, ज्यामध्ये एक फॉर्म्युला तयार होईल। कारण उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः यामध्ये असणार आहेत, शरद पवार सुद्धा असणार आहेत, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब थोरात हे सर्व वरिष्ठ नेते एकत्रित बसून या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील। त्यासोबत समिती महाविकास आघाडीने तयार केली होती त्यातील नेते सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहतील। धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि आजच्या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची सुद्धा भेट होणार आहे। कालच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापसात चर्चा केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।